कसे आहात मुलांनो? मजेत ना? कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना? तुम्ही पाहिला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तू या पाठातील दुसऱ्या भागाकडे आपण वळणार आहोत. काल आपण पाहिलं की परिसर म्हणजे काय, परिसरामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे ज्या आपल्या सभोवतालच्या वस्तू आहेत त्याचे दोन भाग पडतात, सजीव आणि निर्जीव. हे आपण कालच्या भागामध्ये पाहिले. तर मुलांनो, आपला हा जो परिसर आहे, आपल्या ज्या आजूबाजूच्या जर आपण वस्तू पाहिल्या तर आपला हा जो परिसर आहे हा नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन विभागात विभागला जातो. बघा बरं, मग नैसर्गिक वस्तू म्हणजे काय? पाणी, हवा, दगड, लाकूड यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला निसर्गात पाहावयास मिळतात. या गोष्टी मानवानं निर्माण केलेल्या नाहीत, म्हणून त्यांना नैसर्गिक वस्तू असे म्हणतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी मानवानं निर्माण केलेल्या नाहीत, मानवानं तयार केलेल्या नाहीत, अशा सगळ्या गोष्टींना आपण नैसर्गिक वस्तू म्हणणार आहोत. जर आपण आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर पाणी असेल किंवा झाडं असतील, डोंगर असतील, ढग असेल, नदी असेल, फुलं असतील, लाकूड असेल, या सगळ्या गोष्टी मानवानं तयार केलेल्या नाहीत बरं का. ह्या निसर्गताच आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहावयास मिळतात. अशा सर्व वस्तूंना नैसर्गिक वस्तू म्हणतात, नॅचरल थिंग्ज असं म्हणतात. चला पुढच्या चित्राकडे आपण वळूया. या चित्रामध्ये मुलांनो, तुम्हाला मानवनिर्मित वस्तू म्हणजे काय हे तुम्हाला समजेल. मानवनिर्मित वस्तू म्हणजे काय तर बघा, पेन, पेन्सिल, पेपर, आगगाडी, घर, कपडे यासारख्या अनेक वस्तू आपल्याला निसर्गात पाहावयास मिळतात. पण या गोष्टी मानवानं निर्माण केलेल्या आहेत, म्हणून त्यांना मानवनिर्मित वस्तू असे म्हणतात. या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक मुलगा अभ्यासाला बसलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं पेन्सिल असेल, पेन असेल, शाळेची बॅग असेल किंवा पुस्तक असेल, या सगळ्या गोष्टी मानवानं तयार केलेल्या आहेत, माणसानं तयार केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बघा, आपण राहण्यासाठी घर बनवतो. त्याचप्रमाणे बघा, ही धावत असणारी आगगाडी बघा. त्याचप्रमाणे हे अंगणामध्ये वाळत घालेले कपडे पहा. ही सगळी वस्तू माणसानं तयार केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला सायकल खेळायला आवडते ना, ही सायकल काही नैसर्गिक वस्तू नाही, ती मानवानं तयार केली आहे. त्याचप्रमाणे ही जी मुलगी खुर्चीवर बसली आहे ना, ती खुर्ची देखील मानवानं तयार केली आहे बरं का. आणि या सर्व वस्तूंना मानवनिर्मित वस्तू असे आपण म्हणतो. चला आता आपण पुढच्या चित्राकडे वळूया. बघा मुलांनो, आपल्या परिसरामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे हवा. आणि या हवेबद्दलच या चित्रामध्ये आपण माहिती घेणार आहोत. आपण हवेची वैशिष्ट्ये या चित्रामध्ये पाहणार. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, हवा आपल्याला दिसत नाही, मात्र त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. जोराची हवा आली की आपल्याला थंड वाटतं. आणि बघा, या हवेचं पहिलं वैशिष्ट्य, आपल्या सभोवताली हवा पसरलेली आहे. हा जर तुम्ही झाडाचं चित्र पाहिलेलं असेल तर ती झाडं हालताना तुम्हाला दिसत आहेत. आपल्या आजूबाजूला हवा आहे. आपल्याला हवा जरी दिसत नसली तरी त्याचं अस्तित्व मात्र जाणवतं. बघा दुसरं वैशिष्ट्य, हवा आपल्याला दिसत नाही पण हवेने स्पर्श ज्ञान होते. तुम्ही
15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या भारताचा झेंडा फडकताना तुम्ही पाहता. त्याला कशामुळे फडकत असेल बरे तो? तर हवेमुळं तो झेंडा फडकतो. किंवा आपण सायकलवर जेव्हा जात असतो तेव्हा आपली केस उडतात. का रे उडतात? तर ती हवेमुळं उडत असतात. त्याचप्रमाणे बघा, तिसरा जो मुद्दा आहे, हवेला वस्तुमान आहे व हवा जागा व्यापते. तुम्हाला हा शब्द अवघड गेला ना जरा? वस्तुमान. वस्तुमान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, वजन. आता बघा, एखादा फुगा जर फुगवलेला नसेल तर तो अगदी आपल्याला छोटासा दिसतो, मात्र त्याच्यामध्ये हवा भरली की तो मोठा दिसतो. म्हणजे हवा त्या फुग्यामधली जागा व्यापते. त्याचप्रमाणे बघा, हा बॉल आहे. बॉलमध्ये हवा भरल्यानंतर तो मोठा आपल्याला दिसतो. हवेला वजनही असतं मुलांनो. ज्या वेळेला जर आपण पाहिलं, जर तुम्ही हवा न भरलेला बॉल आणि हवा भरलेला बॉल दोन्ही आपण हातात घेतले, तर ज्याच्यामध्ये हवा जास्त आहे त्याचं वजन आपल्याला जास्त जाणवतं. याचा अर्थ काय? तर हवेला वजन असतं, त्याचप्रमाणे हवा जागा व्यापते. चला पुढच्या चित्रामध्ये बघूया. बघ, पुढच्या चित्रामध्ये आपल्याला काय पाहायचंय? तर हवेविषयी आणखी अधिक माहिती पाहिजे. हवेचा काय उपयोग आहे? हवेचा आपल्याला काय उपयोग होतो किंवा सजीवांना काय होतो ते आपण याच्यामध्ये पाहूया. तर पहिला उपयोग बघा, हवेचा उपयोग सजीव, प्राणी व वनस्पती श्वासोच्छवासासाठी करतात. ह्याला आपण पाहिलं की सजीवाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे? तर सजीव श्वासोच्छवास करतात. म्हणजे नाकावाटे श्वास आत घेतात आणि नाकावाटेच श्वास बाहेर सोडतात, आणि यालाच आपण श्वासोच्छवास म्हणतो. मग श्वास घेणे म्हणजे वातावरणातील हवा नाकावाटे आपल्या शरीरामध्ये घेणे आणि शरीरातील हवा बाहेर सोडणे. आणि या हवेचा उपयोग सजीव, प्राणी, त्याचप्रमाणे वनस्पती देखील करतात. बरं, आता बघा हा मुलांनो, जर हवा जोरानं वाहत असेल तर त्याला वारा म्हणतात. तुम्ही अनुभव घेतला असेल, ज्या वेळेला हवा नसते त्यावेळेला आपला पतंग उडतच नाही. ज्या वेळेला हवा जोरानं वाहत नसते त्यावेळेला आपल्याला झाडाची पानं हलताना दिसतच नाही. त्याचप्रमाणे ज्या वेळेला हवा वाहत नसते, जोरानं वाहत नसते, त्यावेळेला ध्वजसुद्धा फडकताना आपल्याला दिसत नाही. तो स्थिर असतो. स्थिर राहिलेला आपण पाहतो. बघा, हवेचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग म्हणजे काय? हवा ज्वलनासाठी मदत करते. इथं आपल्याला आग लागलेली दिसतीये, शेकोटी पेटलेली दिसतीये, म्हणजेच आपल्याला ज्वलन होताना दिसतं. मेणबत्ती इथं पेटलेली दिसते. जर हवा नसती तर मेणबत्तीच पेटली नसती. जर हवा नसती तर आगच लागली नसती. म्हणजे हवेचा ज्वलनासाठी उपयोग होतो. हवा ज्वलनासाठी आपल्याला मदत करते. चला परिसराचा पुढचा घटक आपण पाहूया. अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे पाणी. माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना पाणी? बघ, दररोज तर आपण पितो, पण या पाण्याचा उपयोग सगळ्याच सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज आहे. सगळेच सजीव असू द्या. सजीवांमध्ये कोण कोण येतं तुम्हाला माहिती आहे? सर, आपल्या अवतीभोवती असणारी गाय, पक्षी, वनस्पती, या सर्वांना जगण्यासाठी मुलांनो पाण्याचा उपयोग होतो. हवेचा तर होतोच, मात्र पाण्याचा सुद्धा उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपल्या मानवाला तर वेळोवेळी पाण्याची गरज पडते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये
पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कशासाठी केला जातो आपण बघूया. पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी इत्यादी अनेक गोष्टीसाठी आपल्याला पाण्याची गरज असते. इथं बघा, ही मुलं, एक मुलगा आणि ही मुलगी पाणी पिताना दिसते. म्हणजे पाण्याचा कशासाठी उपयोग होतो? पिण्यासाठी उपयोग होतो. दुसऱ्या चित्रामध्ये इथं एक महिला कपडे आपल्याला धुताना दिसते. कपडे धुण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. तिसरा बघा, आपण रोज सकाळी आंघोळ करतो. आंघोळ करण्यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. आणि महत्वाचं म्हणजे अन्न शिजवण्यासाठी. भाजी बनवण्यासाठी आई काय करते रे? पातेल्यामध्ये पाणी टाकते आणि त्याच्यामध्ये मग भाजी चिरून वगैरे टाकते. म्हणजे भाजी बनवण्यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. भांडी धुण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याचा उपयोग होतो. हे पाण्याचे उपयोग आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचं चित्र बघूया. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, हे पाणी येतं तर कुठून बरं? आता बघा, या ठिकाणी आपण पाहणार आहोत पाण्याचे स्रोत. आणि तुम्हाला एक शब्द अवघड वाटलाच असेल, तो म्हणजे स्रोत. याचा अर्थ काय की पाणी आपल्याला कोठून मिळतं? पाणी ज्या ठिकाणाहून मिळतं त्याला पाण्याचा स्रोत म्हणतात, बरं का? मग पाण्याचा नैसर्गिक स्रोत कोणता? पाणी तर मानव, आपण मगाशीच पाहिलं, पाणी हे काही माणूस बनवत नाही. मग पाणी निसर्गातून कुठून येतं? तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस आहे. पावसापासून आपल्याला पाणी मिळतं. इथं बघा ना, नैसर्गिक पाण्याचा स्रोत. इथं बघा, पाऊस पडलेला आपल्याला दिसतोय आणि हा पाऊस पडलेला जो पाऊस आहे, त्या पावसाचं जे पाणी आहे ती नदीमधून आपल्याला इथं वाहताना दिसतंय, तळ्यामध्ये साचताना दिसतंय, साठलेलं दिसतंय. आणि हे सगळं पाणी, हा झाला आपल्याला पाण्याचा नैसर्गिक स्रोत म्हणजे पाऊस. आणि दुसरा म्हणजे साठवून ठेवलेले पाण्याचे स्रोत. मग पाणी तर आपल्याला खूप गरजेचं आहे. मग बघा, पावसाचं पाणी धरण, नदी, धरण, तळे, तलाव, विहीर यामध्ये आपण साठवून ठेवतो व त्याचा वापर वर्षभर पाणी मिळवण्यासाठी होतो. आपल्या आजूबाजूला जर पाहत असाल आपण ना, तर बघा, विहिरीमध्ये पाणी साठलेलं असतं. त्याचप्रमाणे बघा, इथं धरण आहे, पाण्याचा मोठा साठा या ठिकाणी साठलेला तुम्हाला दिसून येतोय. आणि हेच पाणी, तलावामध्ये साठलेलं पाणी किंवा नदीमध्ये असलेलं पाणी, विहिरीमध्ये साठवलेलं पाणी, आपण त्याचा वापर वर्षभर करत असतो. चला मग पुढचं चित्र पाहूया. तर बघा, हे आहे जलचक्र. बघा, तो आपल्याला माहिती आहे, हे जे आपलं पावसावाटे मिळणारं जे पाणी आहे ते कुठं कुठं साठतं? तर बघा, समुद्रामध्ये साठतं, समुद्रामध्ये साठलेलं असतं. त्याच प्रमाणात तलावात साठलेलं असतं, नदीमध्ये असतं, विहिरीमध्ये असतं. हे सगळं साठवलेलं जे पाणी आहे त्याचं काय होतं बघा, साठवलेल्या पाण्याची वाफ सूर्यप्रकाशामुळं होते. इथं बघा, सूर्याच्या उष्णतेमुळं साठवलेल्या पाण्याची वाफ होते. बघा पुढं काय होतं, याच वाफेचं नंतर ढगात रूपांतर होते. ही तुम्हाला वरती जाताना दिसतेय का? ही आहे पाण्याची वाफ. आणि या साठवलेल्या पाण्याची वाफ सूर्यप्रकाशामुळे झाल्यामुळं त्याचं जे रूपांतर आहे ते या ठिकाणी ढगामध्ये होतं. आणि नंतर पुन्हा एकदा पावसाच्या रूपात हे पाणी परत खाली येतं आणि या ढगातून तुम्हाला पाऊस पडताना दिसतोय. आणि पुन्हा हे पाणी आपल्या जमिनीवर येतं. म्हणजे साठवलेलं पाणी
त्याची वाफ होते, वाफेचे ढग तयार होतात, पाऊस पडतो आणि पुन्हा हे पाणी जमिनीवर येतं. म्हणजे एक चक्र पूर्ण झाल्यासारखंच होतं. यालाच जलचक्र असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला वॉटर सायकल असं देखील म्हणतात. हा पूर्ण आपला इयत्ता दुसरीचा आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तू हा पूर्ण एक पाठ या ठिकाणी झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढची जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळण्यास सोपं होईल. यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या प्रश्नोत्तरावर आधारित असेल. नक्की पहा. आपण परत भेटू.